मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो कडकेश्वरला. राहुल लाडसुद्धा आलेला आहे आणि 2-3 माणसं आमची कमी झाली. चिनू पण नाही आहे. चिनू आता सध्या मोठा झाला आहे, तो छोटापर्यंत येत नाही. छोट्यापर्यंत येत नाही चिनू. आता आलो तर हवा टाकायला. हवा वगैरे कमी आहे आणि खोबरा आणि राज पण आले. तर जाऊ आम्ही. सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता 8 वाजताच, पण वाजले 10 निघता 10 वाजले. आता बघू, जातपर्यंत ऊन नाही झाला म्हणजे बरं आहे. वरती तशी थंडीच असेल, बघू. गरमीनं झाली पाहिजे, नाही तर हा बहुतेक ट्रेकिंगचाच ब्लॉग होणार आहे. जाम चढायला लागतं. राहुल बिथिंग गेलो नाही, राहुल गेलेला. राहुल किती पायऱ्या असतात? 501 पायऱ्या असतात. काय बोलतो? अर्ध्यापर्यंत गाडी जाते ना? नाही जात काय, तशीच जाते. अरे यार, ठीक आहे, चल प्रयत्न करू आपण. जाम दिवसातून एकदा टर्न मारला. कुठून त्या कार्ले खिंडीतून टर्न मारला लागतो ना? कार्ले खिंडी. तरी किती किलोमीटर असेल? 30 किलोमीटर होईल. तर जाऊ. आम्ही काय गेलो नाही, राहुल गेला आहे. रोड पण त्यालाच फाटलेला. जाऊ त्याचा काही मॅपवर टाकला तरी समजेल आपल्याला. मॅपवरती अरे ही पोरं अजून आली नाही कुठे. मित्रांनो, आता मी राहायच्या गाडीवर आहे आणि मनीच्या गाडीवर राहुल आहे. तर आम्ही गाडीत पेट्रोल फुल केलाय आणि आता चाललो आम्ही अलिबागच्या दिशेने. तर चला, पुढे भेटू आपण. मित्रांनो, आम्हाला अलिबाग जायचा जो प्लॅन नव्हता. आम्ही सकाळी मी मनीषदा आणि राजदा धावायला गेलतो, जॉगिंगला गेलतो 6 वाजता. तर आम्ही घरी 7:30ला झालो. नंतर म्हणजे ते जायचं काय, दिवस करायचा काय, तर असाच प्लॅन निघाला, चला अलिबागला जाऊ. तर राहुल लाडला फोन केला, येतोच काय. तर त्याचं लिहू, संडेच आहे. तर घरी असून कंटाळा. आज मॅच पण नव्हती आमची. चिनू नाही, गाडी जागा नाही, चिनूला घातला नाही. हा, तर आता वाजलेत 9. तर जाऊ. आंघोळ केल्यात, नाश्ता काहीच नाही केला. आता पेनमध्ये कुठेतरी म्हणजे ते फुटबॉलला जाऊ. तर वाशी नाक्यावर फुटबॉल नाही, तिथे जाऊन नाश्ता करायला. तिथून तसाच अलिबागला जाऊ. चला. मित्र आता पेनला आलं. राजदाकडे आकडला पैसे, तर कॅश काढू आपण. तर आत्ताच ATMला आलं. पेनमध्ये होत. आता मनीला गेला पुढं. आम्ही राहिलं मग गाडी बरोबर काढली माझ्या अंदाजाने. सुची वाट लागली, वाकडा आला. मित्रांनो, आम्ही आता फुटबॉलला आलो. राहिला कोणी आला नाही का, तो आमच्या पुढं निघालेला. तरी आम्ही ATMला होतो, तो पुढं निघालेला. अजून काय आला नाही. राहिदा फोन लावा ना. तर मी आता आत आलो. मस्त चालू आहे. ऑर्डर घ्यायची. मेन कार्ड आणला नाही. ऑर्डर केली आम्ही मसाला डोसा. प्रत्येकासाठी वेगळा खायचा होता. जाऊ दे, आता आम्ही काय वेगळा. मित्रांनो, खाऊ घालत गेलो असंच. ठीक आहे. लोकेशन प्रमाणे असतं रे. बघ ना, अजून आपल्याला जाम पुढे जायचं आहे. जाम पडायचं म्हणून मजबूत ट्रेकिंग आहे. 400-500 पायऱ्या आहेत. आम्हाला काहीतरी पहिले खाऊन घेऊ. प्रथमेश भटकरनी कॅमेरा धरला आहे. आता तो बोलतोय की ऑर्डर दिले 4 मसाला डोसे घेतलेत आणि आज आम्हाला तसे वाजलेत 10 वाजले. तर इकडं नाश्ता करायला सुरुवात केली. आमच्यावर जाऊन आम्ही गेल्यावर 7:30 पण काय नाश्ता होईल. 7:30? हां, खाली उतरल्यावर जेवण. 3 दिवस जायचं. म्हणजे असं म्हणणं आहे की तू आपण जेवायला चाललो. समज रे ना. आता तुझं म्हणणं आहे का? पहिली ट्रेक कमी. मित्रांनो, आपले नाश्ता आलाय. तुझ्या काय बोलतोस? असं आहे, तुला माहिती. टेस्ट करून बघू आपण असं लागतं. बघू. बहुतेक पोट भरलं असं वाटतंय, पण तो जास्त वेळ नाही टिकणार. पुढे जाऊन बघ काहीतरी खायला लागेल. तरी सुद्धा तर लेट झाला आपल्याला. राजदा काय पोट भरलं काय? माझं नाही एवढं पोट भरत. हां, संपला विषय. तुझा वरत नाही ते, याचा काय होईल? मित्रांनो, अवधार तुझा. माझं एवढं मला पण लागेल पडला ना भाई. काय पाकीट बसून मला न्यायला लागेल तुम्हाला. चला मित्रांनो, नाश्ता करू, नंतर भेटू. नाश्ता केलाय, काय वाटला नाश्ता केल्यासारखा ना राजा.
कुठल्या पोटात गेला काय समजत नाही. जाऊ पुढे गेल्यावरच करू परत. खाऊन वगैरे झाला आमचं मस्त नसं निघतोय. प्रवास चालू होते आपला. चालू आम्ही निघतो आम्ही. गाड्या पण इथे पार्किंग केला. बघू इथून जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा रोड आहे. म्हणजे तिथून ट्रेकिंग आहे वरती 1 तासाची. जाऊ लवकर आलो. आभार पण मस्त दिसतंय. जरा असंच राहावा संध्याकाळपर्यंत आहे ना. मी फोटो इकडे काढावं माहिती आणि आभार राहायला असाच तर मजा पण येईल. काय बोलतोस? 100%. चल मग जाऊ. बोटी येतात त्या खाडीतून. विचारा किती गरम त्याची खाडी. आणि इथून नारीबोरे इथून सोडतात ना. नालीबोरी मग ते नारळ इथून सोडतात. आणि काय काय लोक ह्या ब्रिजवरून त्या ब्रिजवर खाली उड्या टाकतात. ते जवळ नाही तरी 30-40 फूट ती खाली आहे तरी. ट्रॉफिक बघा. इथूनच पॉईनाडला आलं इथूनच ट्रॉफिक लागले. अजून अलिबागला मी खिंडीत पण नाही गेलो. तिकडे किती ट्रॉफिक असेल हे बघ. नादी एकच बैलगाडा शर्यत बघा. फुल ट्रॉफिक लागले. फुल ट्रॉफिक. त्यात हा 1 वे आहे त्यामुळे ट्रॉफिक तर अजून लागले. मध्ये मध्ये घुसतात. काय गरज आहे. 1 वे आहे तर जायचा. मध्ये घुसतात मामा. कधी काय बोलतो. आम्हाला मामा दिसला पण नाही. तो मामा पाठी आपल्या मित्रांनो. हो बस बेटा बहुत बढिया. हा डॅम आहे. या डॅमचं नाव काय. हा नंतर सांगतो गुगलला सर्च करू. की मीरा काय असं बोलतं राहायचा. अरे कहना क्या चाहते हो. जाम मोठा डॅम आहे. मग कारले खिंडी आलो आपण आताच. काय नजारा आहे. वा 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 वा. हा जो रोड आहे तो अलिबाग जाणारा रोड आहे. आणि जो खाली चालत आपलं आणि जो हा जो आहे तो अलिबाग लागतो. अलिबाग मुरुड जंजिरा जातो. मला माहिती आहे रोड. मॅप लावलाय. नाही तर हा दरवर्षी रोड माहिती आहे. मॅप तरी पण मॅपने जावा. मित्रांनो हा तर दरवर्षी आलेला. आणि मित्रांनो तिथं मामा होता आल्या का माहितीच नाही. मित्रांनो तिथे मामा बसल्या पाठीत. आणि उठतात क्षणी आम्ही आमची गाडी चालवली आणि माहितीच नाही तिथं मामा बसलाय तो. हेल्मेट नाही काय. हो लायसन पण आणले कोणी. माझ्याकडे लायसन होता तर माझा लायसन पॅकेटच राहिला. 18 पूर्ण झालीत काय. 18-22 माझा. मामा थांबलाय. मामाचं लक्ष नाही. एक ट्रिक सांगितलं आम्हाला ती मला आधीच माहिती आहे. हा ती त्यांच्याकडे बघायचंच नाही. आपला लक्ष दुसरीकडे दाखवायचं असं आहे. ही होडी ही काशी घेऊन जाऊ आपण. ती कायलाच विकली ती. घाबरे
हा ती बोट कालच विकली मी काय. मित्रांनो रोड रोड माहितीये काय रोड माहिती काय रोड हो तुला माहितीच असेल तू दरवर्षी येतोस. ट्रॉफिक बघा इथून ट्रॉफिक लागली परत आम्हाला. त्यावेळी बाईक आहे आपण काय सापक झुपक बाहेर निघू लगेच आपला टेन्शन नाही. तर चाललं तर रॉंग साईडने चाललं. फुल ट्रॉफिक आहे आणि आज त्या संडे आहे. संडे असल्या मला काय वाटत कधी शहीद झालाय मित्रांनो. कधी आर्मी वाला ऑफ झालाय आणि आपण फुल पब्लिक आहे फुल पब्लिक. हे आपण आपला रोड कुठला आपला नक्की हाच ना नक्की हाच आहे ना का चाललो चालत आपण. का बघा त्यांनी त्या छोट्या भावात आणलाय स्वतः झोपतय. एंड झालं तुम्ही करू नका आम्ही जाम पुढे आलो. हा बोलतोय पुढे आलो साईडला घ्या. मित्रांनो हे बघा जाम पब्लिक आहे आणि आम्हाला माहितीच ना आम्ही तर पुढे आलो. तर राहुल लाडले मॅप आता बघितला. कुठं आहे मित्रांनो फुल गाड्या आहेत ट्रॉफिक फुल असतं. यांना विचारतंय कुठं आहे तर आम्हाला ह्या दोघांनी सांगितलं आहे इकडं रोड आहे इकडं ट्रॉफिक खूप फुल असेल आम्हाला रिटर्न जायचं आहे. मी पुढं आलो. रोड माहिती आहे असून पुढे गेलो असतो आम्ही. हा पाण्यात लोक पडली त्याला वाचवायला म्हणून गेला आणि त्यांना वाचवायला तो उडला तो शहीद झाला. आता हे आणलाय त्याला तो पोरगाव होता काय आम्ही पण त्या चाललेलो होतो. आम्ही पण विसरलो आम्ही चालत नाही आम्ही पण त्यांच्याबरोबर आलो. परत रिटर्न जाऊ बघू आता परत मॅपमध्ये दाखवतो किती मिनिटाचा रस्ता आहे. 15 किलोमीटर 15 किलोमीटर आम्ही पुढे आलो. परत पाठी जाऊ काय एवढा गम वाटला ना मला. हा चला तो रस्ते विसरलेलो तर आता गुगलच्या मॅपवर बरं रोडला चाललो. काय हे आहे बघा मॅपच्या वर सगळे जाऊ कधी खरी जाऊ कधी खोटे जाऊ सांगता येत नाही पण जाऊ. राहुलकडे जाऊ रोड माहिती आहे त्याला घंटा रोड माहिती नाही नुसताच मला माहिती जाऊ करतय. तर काय फोटो काढायला मजा येईल. आपल्या चार्जिंग कमी आहे आपण नंतर राहुलच्या फोन मध्ये फोटोशूट करू. हा सध्या ब्लॉगला फोन तो मामा सरळ ना हा चालेल. तर मामाला विचारला रोड म्हणजे कसा हे लोकलचे आहेत ना ते लोकल गाईड त्यांना विचारलेला चांगला असतो का मॅपचं भरू सांगू शकत नाही तर मॅप कुठला पण रोड कुठं पण दाखवतो बरोबर ना राहायचा. हा लोकल गाईडचा हे असलेला बारा. तर आता आपण झारखंडला आलो. मामा वाला पुढे जा आणि दुसरा इथून आपण मेन हायवेला लागू. त्या हायवेचं नाव काय माहिती नाही. नाही सरळ हा चल मला माहिती आहे रोड मेन हायवे लागलो. आता मित्रांनो आपण रोड तर आम्ही इथं जस्ट आलोत आणि असं वाटतंय आम्ही अलिबागच्या हायवेला लागलो. तर ह्याला मॅप वेगळा दाखवतोय आणि राहुल लाडला मॅप वेगळा दाखवतोय. तर आता विषय असा चाललाय की जायचं कुठं. तर दरप्रमाणे आपण तिथल्या लोकल गाईडला विचारू. आता इथून आपण आत जायचं आहे. आत टर्न मारलाय
आणि मला कुंदलचा फोन आलता आणि आमचा प्लॅन जरा वेगळा आलता. आमचे सगळे आयटीचे मित्र होते ते आम्ही असा मित्राच्या घरी जाणार तो पार्टी करायला जास्त वस्तीला टेंट बिंट घेऊन. तर त्यांना सांगितलं मी येईल आणि मी आलो अलिबागला आणि तो पोरगाव अलिबागचाच आहे कुणाल म्हणून. तो गेला नागोठण्याला. तर बघू मी सांगितलंय लेट येईल आणि त्यांची यांनी उचलून मारलेली आहे. बघा हा असाच याला काय माहिती आहे इंडिकेटर बघायचा. ए इंडिकेटर बंद कर आता सांगायला लागतं याला. चालेल मित्रांनो इथून आपल्याला खाली जायला लागेल. इथून खाली इथून आपल्याला खाली जायचं इकडे नाही. मॅप आम्हाला इकडे दाखवत आहे आणि त्यांना मॅप तिकडे दाखवत आहे. आमचा मॅप इकडे आहे. मॅप इकडे दाखवत आहे बघा. मॅप इकडे दाखव मॅप. हा का मित्रांनो खाली दाखवलाय मॅपनी आणि त्यांना तिकडे दाखवलाय. आता आपण त्यांच्या वर्गात जाऊ तर ते आपण इथं विचारू काकांना. चला केदार आपल्या इकडे वरती जायचं चालत. रोड खराब आहे असल्यामुळे फोन आपलं जाम हलत आहे. पण पुढे गेल्यावर तो नीट घेऊच पण ट्रॉफिक फुल आहे आणि गर्दी जाम असत. ट्रेन वाटते तिथून ट्रेन जाते. ही ट्रेन उरण जाते रायता. ट्रेन उरणला निघा असेल त्यांची. आपण आलोत मेन तर तो हे दिसतच नाही झाडांमुळे पाय वाट दिसते. तो मेन आलो आपण दारापर्यंत आलो मुख्य दारापर्यंत. चालत जायला लागेल. गाडी पार्क करू. जस्ट आलोत आपल्या गाड्या पार्क करू. गाड्या पार्क केल्या जर्किंग मुश्किल बाहेर काढल्यात. आता जाऊ मेन एंट्री आत जाऊ. काही काय टोपी सोडणार नाही भाई आत माझी. पकार डोका तापल माझा भाई खातले गावगल तर गावगल खातले आणि आलो मेन एंट्री. ओम नमः शिवाय. चला अरे महादेव. ट्रेक आम्ही आता चालू करतोय भाऊ. पहिला ट्रेक असेल ना 2025 माझा ट्रेक. 2025, 24, 23 त्यामध्ये सगळ्यात पहिला ब्लॉग मधला पहिला ट्रेक असेल. हॅलो मेन एंट्रीला ती एक काकीवाल्या पोरांनो माझी वाटली की 1 तास चालायचं आहे. इथं आम्हाला ते घाबरवलं आहे. मार्केटिंग आहे ती. हो हे तर आहे. 1 तास चालायचं आहे. पाण्याची बाटली घेऊ 1 तासाच्या मानाने मग मावशीचा पूर्ण आम्ही धंदा करून घेऊ. वरती कुठं असेलच कोण ना कोण भेटेल. चल बघू 4 पायऱ्या झाल्यात. काम फुटलं याला आत्ताच. इतर नाही जाता शर्ट बघा शर्ट इथं बघा. नंतर तो आता डार्क होईल. डार्क काय सॉलिड मित्रांनो केलाय. झाले आमच्या हातात. मी तो सीन घेतला नाही. राऊदार दिसते असं नाही मित्रांनो. बघा तरी आपण आता 10 ते 20 पायर चढलो. आज आपल्या वस्ती जाम झाडाचा आहे. हा तुम्हाला काय असं पाहिजे. सोयी पण गेले आणि जे चालता येत नाही ह्यासारखे त्यांना धरून स्टँड गेले. धरून चालव म्हणजे चाल. आता अशी हे वाटते की परत दुसरी मावशी भेटेल का नाही वरती. भेटेल तर 50 पायऱ्या पण चढलो तर राहतच. अजून तुला असं वाटलं नाही थोडं वाटतंय. हाऊ करताय चढलो असतो लवकर पण वाजलेत किती 12 वाजले. 12 वाजता काही चढायचा टाइम असतो. या टायमाला आम्ही उतरतो खाली.
कासमालवरून. मित्रांनो पहिली गोष्ट ह्याच्यामुळे लेट झाला. हा जो आहे ना 10 वाजता घरातून निघालाय. आम्ही 6ला उठलो, 10 गेलो आणि प्लॅन झाला काय तच. भाई बघा 1 पाऊल पाठी आलाय आणि पाऊल पाठी काय तो माहिती आहे काय, कारण तो हा एक तर उपाशी असतो हा आणि एक तर त्याला जास्त भूक लागली असते. तुला काय लागले? हा तुला सध्या दम लागलाय पण नाही वाटत नाही असं, कारण वातावरण थंड आहे. वातावरण थंड म्हणून एवढा काय वाटत नाही. बघू अजून तरी पुढे अजून मोठा टप्पा आहे. पहिली आलो असतो ना ती पहिली ट्रेक आहे, काय वाटतंय? जरा वरती आपण निवांत पोहोचलो ना तर बोलू. इथं तर बोलू शकत नाही कारण बोलल्यावर श्वास जास्त चालतंय. हो गप चाल. कशाने सरांना राहुल बोलतोय कुंड सुकला असेल, राय बोलते नाही कारवाई असेल. आणि आमचा वाघ बघा टाटा आला रे आला सिंहा आला. बेकार कोरला आता बेकार कोरलाय. मित्रांनो तरी 100 पायऱ्या चढलं असेल. व्ह्यू बघा मग किती सांग 60-70. ये क्या बघा खाली जा. एका विषयात आता परत आम्ही ट्रेक चालू केलाय. कोण अजून दमलं दिसत नाही. दमला सुद्धा अरे बाबा हा तर कामाने फिदललाय. वाघ जखमी झाला म्हणून तो थांबत नाही. तो थांबतो, तो घाम घालतो आणि पुन्हा एकदा तीच दहशत आणि धाराला घेऊन उभा राहतो. तो म्हणजे राज कायंकर. सध्या कुठं बॅकफुटवर आहे. टोपी घातलीस की माझी. ओम नमः शिवाय. पब्लिक फुल आहे वरती. फुल हे असा गावरा असं धूप येतो तसं वाटलंय. अजून आपल्या वरती जायचं आहे. काय लोक खाली उतरलीत ना आपण आता चाललो. असे 25 पायऱ्या 425 मधले 25 पायऱ्या झाल्या. हो आणि सुमारे काय खाली म्हणजे काय रे सुमारे फूट म्हणजे आता वरती आलो. आम्ही एक गाईड होता आम्हाला ते सांगितलं का खालून ते वरपर्यंत 425 पायऱ्या आहेत आणि एकूण फूट आम्ही चढलो. आता आलो अर्ध्या तासात. खालून म्हणजे खालपासून ते वरपर्यंत 425 पायऱ्या आहेत आणि फूट बघितला तर 3750 फूट एवढा वरती आहे. आपण चाललो आता बघू वरती जाऊ. 3700 फूट म्हणजे विचार करा किती वरपर्यंत आहे आणि 425 पायऱ्या त्या. हा आणि कैलास पर्वत. हो हा आम्ही अमेरिका वरून आले. ऋतिक रोशन मुझे कोई जंगली कहे. जाऊ अजून वरती जायचं मित्रांनो आपल्याला. आलोत. भाई खुश झाला असेल. ह्याला पाणी पाहिजे, वाघाला पाणी पाहिजे. हॅलोत त्या काकी बोलल्यास खरं झाला. 1 तास नाही ते अर्धासा रोड आहे. लड्डू मुत्यानं अवतान केली संसार